नमस्कार, मी श्रावणी काळेश्वरकर. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि अर्थातच हिंदू वर्षारंभ. त्यानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून सुरू होते ती म्हणजे चैत्र नवरात्र. घरोघरी श्रीरामांच्या घटांची स्थापना करून त्याचे पूजन केले जाते आणि ह्याचेच औचित्य साधून आपण आजपासून ते श्रीरामनवमीपर्यंत रामकथेचा जागर करणार आहोत. आणि मागील 5000 वर्षांपासून श्रीरामचरित्राने भारतीय मनावर जो पगडा केला आहे तो दाशरथी राम, सीताराम, आत्माराम, सखाराम, मर्यादा पुरुषोत्तम राम, राजा राम आणि भक्तवत्सल राम अशा अनेक भूमिकांमधून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे अर्थातच दाशरथी राम या विषयावर. आपणा सर्वांनाच माहिती आहे की श्रीराम हे एक आदर्श पुत्र होते. त्यांनी कधीही आपल्या माता व पित्याची अवज्ञा केली नाही. श्रीराम केवळ 14 वर्षांचे असताना ऋषी विश्वामित्र राजा दशरथाच्या दरबारात आले व ते म्हणाले की मला तुझा पुत्र राम हवा आहे आणि तो सुद्धा राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी. कारण ऋषी मुनी महर्षी धर्म आणि संस्कृतीचे जतन होण्यासाठी अनेक यज्ञ करीत असतात, परंतु राक्षस तो यज्ञ सफल होऊ देत नाहीत आणि त्यामुळेच मला तुझा पुत्र हवा आहे. यावर राजा दशरथ म्हणतात की हे कार्य करण्यासाठी श्रीराम अजून खूप लहान आहेत. आपण माझी हवी तेवढी सेना घेऊन जा, हवे तेवढे सैन्यबळ मी आपल्याला देईल, पण श्रीरामच का? यावर ऋषी म्हणतात यौवनम धनम संपत्ती प्रभुत्वम विवेकिताम एकैकम व्यपनर्थाय किमू यत्र चतुष्ठाम. अर्थात तारुण्य, धन, संपत्ती किंवा कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व यापैकी एखादी गोष्ट मनुष्याकडे असल्यास त्याला गर्व येतो, परंतु श्रीरामांकडे या 4ही गोष्टी आहेत आणि तरीही ते निर्गर्वी आहेत आणि म्हणूनच श्रीराम. ऋषींचे हे उत्तर ऐकून राजा दशरथ श्रीरामांना वनात जाण्याची आज्ञा करतात. श्रीराम त्याप्रमाणे वनात जातात. वनात गेल्यानंतर तारका, सुबाहू यासारख्या राक्षसांना यमसदनी पाठवून मरीच्याला लंकेला धाडून तो यज्ञ ते सफल करतात. श्रीरामांचा हा पराक्रम पाहून राजा दशरथ त्यांचा राज्याभिषेक करण्याचा मानस करतात. परंतु राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी माता कैकेयी राजा दशरथांना 2 वरांची आठवण करून देतात आणि त्यापैकी एक वर म्हणजे भरताला अयोध्येचे राज्य द्यावे आणि दुसरा वर म्हणजे श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास द्यावा आणि दशरथांना हे वर मान्य करावे लागतात. राजा दशरथ जेव्हा हे श्रीरामांना सांगतात तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता श्रीराम 14 वर्षांचा वनवास स्वीकारतात. श्रीराम जेव्हा पित्याचा आशीर्वाद घ्यायला जातात तेव्हा राजा दशरथ एकांत करतात आणि श्रीरामांना म्हणतात की श्रीराम, आपण मला कैद करा, राज्यावर आक्रमण करा व अयोध्येचे राजे व्हा. परंतु आपल्या पित्याची भावना विव्हळता ओळखून श्रीराम त्यांना रघुकुलाच्या रीतीची आठवण करून देतात. ते म्हणतात की प्राण गेले तरी चालेल, पण वचन पाळले गेले पाहिजे आणि श्रीराम त्याचप्रमाणे वागतात. राज्यातील अमात्य, सेनापती, सैनिक, प्रजा त्यांना भावविवश होऊन न जाण्याची विनंती करीत असते, परंतु श्रीराम नीतीची साथ देतात. कारण ते रामराज्य होतं. ते सैन्यबळावर, संख्याबळावर, जनमतावर चालणारं राज्य नव्हतं, तर ते नीतीच्या भरवशावर चालणारं राज्य होतं. आणि या नीतीसाठी आणि आपल्या पित्याला दिलेल्या वचनासाठी श्रीराम सीतेसह 14 वर्षांचा वनवास स्वीकारतात. हेच आपले दाशरथी राम, हेच आपले एकवचनी राम. धन्यवाद.